नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मुक्ता. आपण ऐकत आहात कृषी क्रांती बाजारभाव पॉडकास्ट आणि ही आहे आजची महाराष्ट्रातील 5 प्रमुख शेतमालांची बाजारभाव माहिती दरांसह. सोयाबीन बाजारभाव. अकोला बाजारात सोयाबीनचा सरासरी दर 5,400 रुपये तर जालना बाजारात दर्जेदार मालाला 5,900 रुपयांपर्यंत भाव मिळतो आहे. काही ठिकाणी आवक वाढल्याने दबाव असला तरी मजबूत बाजार फायदेशीर आहेत. तूर बाजारभाव. तूर बाजारात दर मजबूत आहेत. अकोला बाजारात लाल तुरीचा सरासरी दर 8,300 रुपये, जालना बाजारात पांढऱ्या तुरीला 8,327 रुपये तर नागपूरमध्ये तुरीचा दर 8,225 रुपये इतका आहे. कापूस बाजारभाव. अमरावती बाजारात आवक 65 क्विंटल, सरासरी दर 7,425, किंचित घसरण. तर अकोला बाजारात आवक 194 क्विंटल, सरासरी दर 7,899 रुपये, दर स्थिर व मजबूत. यावरून स्पष्ट होते की सध्या अकोला बाजार शेतकऱ्यांसाठी अधिक फायदेशीर ठरत आहे. कांदा बाजारभाव. आज कांदा बाजारात आवक मोठी असून दरांवर दबाव दिसतो आहे. नागपूर बाजारात लाल कांदा सरासरी 1,375 रुपये, पांढरा कांदा 1,875 रुपये. पांढऱ्या कांद्याला चांगली मागणी आहे. पुणे आणि कोल्हापूरमध्ये मोठ्या आवकेमुळे दर सुमारे 1,000 रुपये. छत्रपती संभाजीनगरमध्ये कमी दर्जाच्या कांद्याला दर फक्त 270 रुपयांपासून. सोलापूर बाजारात 41,000 क्विंटल आवक, सरासरी दर फक्त 850 रुपये, सर्वाधिक दबाव. तर नाशिकमध्ये पोळ कांदा सरासरी 1,300 रुपये, तुलनेने मजबूत. ज्वारी बाजारभाव. पुणे बाजारात मालदांडी ज्वारीचा सरासरी दर 5,800 रुपये तर मुंबई बाजारात ज्वारीला 5,150 रुपयांचा भाव मिळतो आहे. दर्जेदार ज्वारीसाठी मागणी चांगली आहे. इतर सर्व पिकांचे व सर्व बाजार समितीचे बाजारभाव पाहण्यासाठी कृषीक्रांती.com वेबसाईटला भेट द्या किंवा कृषी क्रांती ॲप डाउनलोड करा. रोज संध्याकाळी 6 वाजता रोजच्या रोज ताजे बाजारभाव इथे पाहायला मिळतात. रामकृष्ण हरी.